नमस्कार. या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. देवीने नवरात्राचे 9 दिवस भीषण युद्ध करून अनेक दैत्यांचा संहार केला. पौराणिक कथांच्या आधारे विचार करायचा झाल्यास देवी सतत आपल्यावर पहार करणाऱ्या मानव जातीला किंवा निसर्गाला त्रास देणाऱ्या ज्या प्रवृत्ती आहेत त्या प्रत्येक प्रवृत्तीचा नायनाट करून ही सृष्टी सुजलाम सुफलाम व्हावी यासाठी या राक्षसांशी युद्ध करत आहे. त्या तिच्यातल्या प्रत्येक शक्तिरूपाचीच पूजा या 9 दिवसात केली जाते. नवरात्र म्हणजे 9 रात्रींचा उत्सव. 9 या अंकाला अध्यात्मशास्त्रात असाधारण महत्त्व आहे. नवरात्राचे प्रतीक म्हणून जो खट मांडला जातो त्यातील नंदादीप व घट यांना प्रतिकात्मक पूजले जाते. कारण हा दीप आदिशक्तीच्या शस्त्रास्त्रातून निर्माण होणाऱ्या तेजाचे प्रतीक आहे. स्त्री शक्तीचा जागर या अंतर्गत आपण दुर्गा देवीच्या 9 रूपात रामायणातील स्त्रियांची माहिती पाहत आहोत. आजच्या 6व्या दिवसाचे देवीचे कात्यायनी रूप. या रूपात आपण राणी उर्मिला हिची माहिती बघणार आहोत. रामायण जेव्हा आपण वाचतो तेव्हा प्रत्येक पात्र आपल्या डोळ्यासमोर येतात. अगदी दशरथाचे पुत्रप्रेम असो, कौसल्या सुमित्रा किंवा कैकेयीची पतिनिष्ठा असो, सीतेची स्वामीनिष्ठा, तसेच भरत लक्ष्मण शत्रुघ्न यांचे बंधुप्रेम असो. पित्याच्या वचनाची पूर्तता करण्यासाठी श्रीरामाने 14 वर्षे वनवास करण्याचा निर्णय घेतला. आज्ञाधारक पुत्र म्हणून ते आदर्श पुत्र ठरले. सीतामाईने आपले पातिव्रत्य दाखवून जेथे राघव तेथे सीता हे विधान सिद्ध करून पतिव्रतेचा धर्म निभावला व त्या आदर्श पत्नी ठरल्या. बंधुप्रेमाने ग्रासलेले धाकटे बंधू लक्ष्मणही श्रीरामांच्या पावलावर पाऊल ठेवत वनवासात निघाले व तेही आदर्श बंधू म्हणून लौकिक पावले. हे तिघेही आपापल्या त्यागाने संपूर्ण मनुष्य जातीसाठी आदर्श म्हणून पुराणात नोंदले गेले. पण या सगळ्या घटनांमध्ये एक व्यक्ती मात्र पार दुर्लक्षिली गेली व तिच्यावर झालेल्या अन्यायाचे कधीही कुणीही परिमार्जन केले नाही किंवा या रामायणात तिचा आदर्श पत्नी म्हणून साधा उल्लेखही कोठे आढळत नाही. ती व्यक्ती म्हणजे सीतामाईंची भगिनी व लक्ष्मणाची धर्मपत्नी उर्मिला होय. मला रामायणातल्या उर्मिलेची फार कीव येते व रागही येतो. तिला आपल्या हक्कासाठी भांडता येत नव्हते का? तिचं काय बरं चुकलं होतं? आणि कैकेयीला दिलेल्या वचनाप्रमाणे तिने फक्त ज्येष्ठ पुत्र श्रीरामाने 14 वर्ष वनवासाला जावे एवढेच मागितले होते. सीतामाईने आपला पत्नीधर्म आचरला ते एक वेळ आपण समजू शकतो, पण लक्ष्मणाचा वनवासात जाण्याचा काय संबंध होता? पाणी ग्रहण करून ज्या स्त्रीला आपण धर्मपत्नी म्हणून आणले आहे तिला कुणाच्या भरवशावर सोडून लक्ष्मणाने 14 वर्षे दूर राहण्याचा निर्णय घेतला व उर्मिलेनेही तो निमूटपणे का बरं अंगीकारिला? तिलाही कैकेयीसारखे आकांडतांडव करता आले नसते का? पण तिने तसे केले नाही. रामायण मधल्या प्रत्येक पात्रांची हीच वैशिष्ट्ये वेगवेगळ्या प्रकारे आदर्शभूत ठरावी अशीच तज्ञ ऋषी वाल्मिकींनी वर्णिली आहेत. आपण पामर कोण त्यांना आव्हान देणार? शेवटी ब्रह्मांडात घडणारी प्रत्येक गोष्ट ही त्या सर्व शक्तिमान भगवंताच्या इच्छेनुसारच घडणार हे सत्यही नाकारून चालणार नाही. उर्मिलेचा राग आला तरी तिच्या दूरदृष्टीचे व दैवी सामर्थ्याचे कौतुकही वाटते. वनवासात निघण्यापूर्वी जेव्हा लक्ष्मण तिचा निरोप घ्यायला आला
तेव्हा ती साज शृंगारकडून नटून थटून बसली होती. ते पाहून लक्ष्मणाला तिचा प्रचंड राग आला व तो तिच्याशी काहीही न बोलता निघून गेला व तिचा हेतू सफळ झाला. ती जर शोकमग्न अवस्थेत लक्तरे घालून बसली असती तर लक्ष्मणाचा पाय अडखळला असता. तसेच लक्ष्मणाने पित्याला एक वचन दिले होते की मी संपूर्ण वनवास काळात एक क्षणभरही न झोपता श्रीराम व सीतामाईंची सेवा व संरक्षण करीन. जर पती क्षणभरही झोपणार नाही तर त्याची झोप मला मिळावी अशी योजना करावी अशी उर्मिलेने प्रभूंकडे शक्ती मागून घेतली होती. म्हणून ती दिवसा स्वतःसाठी व रात्री पतीसाठी झोपत होती. म्हणजेच पूर्ण 14 वर्षाचा काळ ती झोपून होती. आता मला सांगा, खरा वनवास कुणी भोगला? ऐन तारुण्यातली 14 वर्ष कोणतेही सुख समाधान उघड्या डोळ्यांनी तिला पाहता सुद्धा आले नाही. मग तिची कीव करावी की नाही? या 14 वर्ष सलग निद्रेत राहण्याच्या तिच्या अवस्थेमुळेच तिला निद्रिस्त राजकन्या असेही म्हणतात. व्याप कुणाचा ताप कुणा हे आपण म्हणतो. मात्र ज्यांनी हे एकाके जीवन न कुरकुरता अनुभवलं आणि आपल्या पतीला बहुमूल्य साथ दिली त्या उर्मिलेसारख्या त्यागमूर्तीला शतशः नमन. जगदंब जगदंब. माझा हा उपक्रम आपल्याला आवडला असल्यास लाईक कमेंट जरूर करा. आणि हो, अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर तेही करा, म्हणजे यानंतरचेही व्हिडिओ आणि या आधीचेही व्हिडिओ आपल्याला पाहावयास मिळतील. जगदंब जगदंब जगदंब.